नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 8वी भूगोल प्रकरण दुसरे पृथ्वीचे अंतरंग भाग 2 भूकवच व प्रावरण। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पहिला भाग या प्रकरणाचा पाहिलेला आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मात फरक आढळतो। भूपृष्ठाकडून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो। या दोन घटकांतील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण व गाभा असे 3 विभाग पडतात। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 विभाग पडतात: भूकवच, प्रावरण व गाभा। पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात बाहेरचा थर हा घन खडकांनी तयार झाला आहे, त्यास भूकवच असे म्हणतात। भूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात। भूकवच व त्या लगतच्या प्रावरणाचा भाग यास शिलावरण असे म्हणतात। शिलावरणाची जाडी सुमारे 100 किलोमीटर एवढी असते। प्रावरणाच्या खालील भागास गाभा म्हणतात। भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते। त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते। पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस एवढे प्रचंड तापमान असते। फक्त कल्पना करा की 5500 ते 6000 अंश सेल्सिअस एवढं प्रचंड तापमान पृथ्वीच्या केंद्रस्थानी असते। पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो। भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही। भूकवचाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते। भूकवचाची खंडांखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे आणि भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीच्या खाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त आढळते आणि सागराच्या पृष्ठाखालील भूकवचाची जाडी ही 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते। भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे आणि भूकवचाचे 2 उपविभाग पडतात: एक खंडीय कवच आणि 2 महासागरीय कवच। लक्षात घ्या, भूकवचाचे 2 उपविभाग कुठले? एक खंडीय कवच व 2 महासागरीय कवच। खंडीय कवच आपण अभ्यासूया। खंडीय कवच किंवा भूकवच म्हणूया। भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे। म्हणजे खंडीय कवचाचा हा भाग जो आहे तो सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेला आहे आणि त्यामुळे या भागाला किंवा या थराला सियाल असे म्हणतात। ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात असतात। भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी असते। खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे। या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात। आता बघूया महासागरीय कवच। हा भूकवचाचा दुसरा थर आहे। हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे। याला पूर्वी सायमा असे नाव होते। या थराची जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे। महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर
ते 3.3 ग्रॅम घनसेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. भूकवचा खाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरण हे प्रामुख्याने लोह व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने तयार झाले आहे. प्रावरणाचे पुन्हा उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. आता पाहूया प्रावरण, त्यामधील उच्च प्रावरण. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जो आपण एकंदरीत भाग पाहिला त्याच्यावर नेहमीप्रमाणे काही स्वाध्याय देतोय. हा स्वाध्याय तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे. स्वाध्याय सोडवल्याशिवाय तुम्ही पुढच्या भागावर जाऊ नका. हा स्वाध्याय सोडवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा अभ्यासा. तुमचं पाठ्यपुस्तक समोर ठेवा आणि नंतरच स्वाध्याय सोडवा. सुरुवातीला आहे बघा, इथे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा अशी तुम्हाला काही इथे पर्याय दिलेले, त्यातील अचूक पर्याय निवडायचे आहेत. दुसरा स्वाध्याय आहे योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ गट आणि ब गटामध्ये दिलेले पर्याय आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आणि एका वाक्यात उत्तरे लिहा. विधाने चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्ती करून लिहा. फरक स्पष्ट करा. भूकवच व प्रावरण, टिपा लिहा. खंडीय कवच, महासागरीय कवच, भौगोलिक कारणे द्या. पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. ही कारणं, भौगोलिक कारणं द्यायची आहेत. त्यानंतर सुबक कशी आकृती काढायची आहे, त्याला नावं द्यायची आहेत. पृथ्वीच्या अंतरंगाची प्रतिमा आणि थोडक्यात उत्तरे द्या. हा तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा ह्या प्रकरणाचा 3रा व्हिडिओ तुमच्यासाठी लगेचच मी पाठवतोय. धन्यवाद.